नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला सोप्या पद्धतीने राज्यशास्त्र कसे शिकायचे। आज आपण राज्यशास्त्र शिकताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की राज्य ही संकल्पना आपली मध्यवर्ती आहे। म्हणून आज आपण पाहणार आहोत राज्य म्हणजे काय। तर राज्यामध्ये 4 घटक येतात। त्यामध्ये पहिला घटक आहे भूप्रदेश, दुसरा घटक आहे लोक, तिसरा घटक आहे शासन व्यवस्था आणि चौथा घटक आहे सार्वभौमत्व। तर आपण जनरली व्याख्या करताना अशी करू शकतो, कारण भूप्रदेश हा निश्चित स्वरूपाचा असतो म्हणून आपण निश्चित भूप्रदेशात, लोक हे कमी जास्त असतात म्हणून कमी जास्त लोक, आणि शासन व्यवस्थेने ते शासित होतात म्हणून शासित शासन व्यवस्थेखाली असं आपल्याला म्हणता येईल। म्हणून सोप्या भाषेत अगदी व्याख्या कशी करायची, निश्चित भूप्रदेशावर राहणारा कमी अधिक लोकसंख्येचा असा जनसमुदाय जो शासन व्यवस्थेने नियंत्रित होतो आणि बाह्य सत्तेपासून मुक्त असतो, म्हणजे स्वातंत्र्य असतो, सार्वभौम असतो, अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे राज्य होय। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा। धन्यवाद।